नागपूरमधील हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर. नागपूर महापालिकेचा संजयबाग कॉलनीतल्या घरातल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा. नागपूर हिंसाचारामधील अनेक संशयित आरोपी अद्यापही फरार. अनेक आरोपी तेलंगणा, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये आश्रयाला गेल्याची माहिती. नागपूर हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी. ठाकरेंच्या सेनेचे नागपूरचे जिल्हाप्रमुख उत्तम कापसेंची मागणी. हिंसाचार प्रकरणी अनेक निर्दोष लोकांना अटक झाल्यानं त्यांची सत्यता देखील तपासली जावी, कापसेंची मागणी. नागपुरातली संचारबंदी उठवली. गेल्या सोमवारपासून 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संचारबंदी लागू होती. अखेर 6 दिवसांनंतर संचारबंदी पूर्णतः उठवण्यात आली. नागपूर दंगली प्रकरणी एकतर्फी कारवाई होतीये. संजय राऊत यांचा आरोप. दंगलीची ठिणगी दोन्ही बाजूने पडली असून सगळ्यांवर समान कारवाई होणं गरजेचं, राऊतांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीसांनी गृह खात्याचा राजीनामा द्यावा. गृह खात्याचं काम झेपत नाही, संजय राऊतांचा हल्ला. नागपूर हिंसाचारानंतर सोशल मीडियावरील धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्टवर ग्रामीण पोलिसांची कारवाई सुरू. आतापर्यंत नागपूर ग्रामीण पोलिसांकडून 3 आरोपींविरोधात गुन्हे दाखल. राज ठाकरेंचं विधान गांभीर्यानं घेतलं पाहिजे. 3 खोक्या भाईंनी एकत्र येऊन राज्य सरकार बनवलं, संजय राऊतांची प्रतिक्रिया. प्रशांत कोरटकरवर हल्ला करण्याची हिम्मत शिंदेच्या शिवसेनेनं का नाही दाखवली, संजय राऊतांचा सवाल. तर कुणाल कामराच्या गाण्यापेक्षा विधिमंडळात भयंकर गोष्टी सुरू, राऊतांचा आरोप. प्रशांत कोरटकरची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव. दिलासा मिळणार की अटकेची टांगती तलवार कायम राहणार, यावर आज सुनावणी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, नागपूरचे राजे मुधोजी भोसलेंची मागणी. हम करे सो कायदा असं महायुतीचं सरकार आहे. जितेंद्र आव्हाडांची प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर सरकारचे नातेवाईक, आव्हाडांचा आरोप. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची गळाभेट. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर दोघांची गळाभेट. विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. मंगळवारपर्यंत अर्ज दाखल करता येईल, तर 26 तारखेला उपाध्यक्षांची निवड होईल. विद्याविहारमधील सोमय्या कॉलेजमध्ये बनावट मार्कशीट जोडून विद्यार्थ्यांचा 11वीमध्ये बेकायदेशीर प्रवेश. प्रत्येकाकडून 1.5 लाख घेण्यात आले, त्यावर कारवाई होणार का, सुनील प्रभूंचा विधानसभेत सवाल. तर 12 जणांना अटक केल्याची मंत्री पंकज भोयर यांची माहिती. समजायला उशीर झाला पण अनुभव मोठा मिळाला. आपलं कोणीही नसतं हे आपल्यांनीच शिकवलं. लोक थोडे उशिरा कळले पण परफेक्ट कळले. ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची सूचक एक्सपो. मुंबईमध्ये मशिदीच्या नावावर मोठ्या प्रमाणात जमीन बळकावण्याचं कारस्थान. भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप. प्रकरणामध्ये कठोर नियमावली आणि कारवाईसाठी सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. कुंभमेळा नाशिकचा नव्हे तर त्र्यंबकेश्वरचा म्हणा, असा आग्रह. मात्र नाशिकच्या साधू महंतांचा त्र्यंबकेश्वरकरांच्या मागणीला आक्षेप. समूह स्वयंपुनर्विकासाचा निर्णय लवकरच घेतला जाईल. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. विविध 18 निर्णय घेतले असून काही दिवसात आणखी निर्णय घेतले जातील, फडणवीसांची माहिती. आरेनंतर मुंबई मेट्रोचा आणखी एक प्रकल्प वादात. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील डोंगरी कारशेडला स्थानिकांचा विरोध. भविष्यात पर्यावरणाच्या समस्या उद्भवतील, नागरिकांचं वक्तव्य. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास गेवराई पोलीस उपाधीक्षकांकडे. अधीक्षक NB राजगुरू ठरणार महादेव मुंडेच्या हत्येचा तपास. यापूर्वी अंबेजोगाईचे उपाधीक्षक अनिल चोरमले हे तपास करत होते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.